आपल्यासोबत नागपूरचे आमदार प्रवीण दटके आहेत। आता कशी स्थिती आहे? कारण आता पूर्वपदावर येते, काही ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे। काल रात्री पण काही करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार होता। खदान म्हणून एक वस्ती आहे हंसापुरी, जो त्याला धोंडबाई चौक म्हणतात। परवाच्या घटनेत जे काही लोक होते त्यांना पकडलं तेव्हा अमृत उमरीवर आले होते विषय, पण काल खूप अधिक कुमक आहे। SRPF CRPF पोहोचली आहे, त्यामुळे काल रात्री जमाव होण्याचा प्रयत्न होता, पण तो शांततेत आहे। पण काल अनेक जणांना अटक झाली आहे, त्यामुळे आता परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे। पण काही ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे, काही ठिकाणी पूर्वपदावर आले असं कळतंय। नाही, काही ठिकाणी संचारबंदी, जिथे हंसापुरी खदान असेल, जो महालचा परिसर आहे पूर्ण तो असेल, गवळीपुरा वगैरे असेल, तिथे अजूनही संचारबंदी आहे। ती मला असं वाटतं पोलीस टप्प्याटप्प्याने कमी करतील, पण बाकी सगळ्या एरियांमध्ये आता ती कमी झाली। महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, काही जमाव तिथे एकत्रित आला, खाकी वर्दीवर सुद्धा हात उचलण्यात आला, असा काही प्रयत्न होताच तसा। कारण त्यांनी महिला DCPंवर पण तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरे आहेत त्यांच्यावर तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरेंना लागला आहे, त्यांना म्हणजे मलमपट्टी पण करावी लागली होती। आणि ते जे आज आला आहे की त्या महिला, तो तसा प्रयत्न त्यांचा होताच। कारण त्यातले अनेक लोक हे फडके बांधून, डोळे पूर्ण चेहरा झाकून हे सगळे धंदे करण्याला उत्सुक होते। त्यामुळे ज्या घरी जायपोळ झाली आहे त्या घरच्या महिलांना पण टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। एक खर्डे नावाचा परिवार आहे, 80 वर्ष ते 90 वर्षाची म्हातारी महिला खिडकीच्या बाजूला झोपली होती, तिथून ते घर जाळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तसे त्यांचे प्रयत्न होते। आता पोलीस सगळे CCTV फुटेज घेत आहेत, त्यात माणसं ओळखून अटक करणं सुरू आहे। मोठ्या म्हणजे यांनी पोलीस आता भिडले आहेत, आणि जे आरोपी होते, ज्यांनी हे वाईट काम केलं आहे, कलंकित काम केलं आहे, त्या सगळ्यांना अटक होईल असं मला नियोजित, तुम्ही कालही म्हणतात की पूर्वनियोजित कट होता, प्लॅनिंग होतं। म्हणजे आमच्या ज्या वस्त्यात त्या हिंदू मुस्लिम एकत्र वस्त्यात वर्षोनवर्ष आम्ही एकत्र राहिलो आहेत। 2 घरं हिंदूंच्या, 4 घरं मुसलमानांच्या, 10 घरं हिंदूंच्या, 2 घरं मुसलमानांच्या। पण गाड्या फोडल्या हिंदूंच्या, घरं जाळले हिंदूंचे, हिंदूंच्या बाबतीत, हिंदू धर्माच्या बाबतीत घाणेरडापणा झाला तो तिथे। आणि त्यावेळेला ज्या रस्त्यांवर हिंदू मुसलमानांच्या गाड्या एकत्र पार्क होतात, त्या रस्त्यावर त्या दिवशी मुसलमानांच्या गाड्या नव्हत्या। पूर्ण हिंदूंची 1,500 हजार टू व्हीलर, जुन्या टू व्हीलर विकण्याचा व्यवसाय त्या रस्त्यावर आहे। त्या दिवशी एकही जुनी टू व्हीलर त्या रस्त्यावर नव्हती, असलेली झाकून होती। त्यामुळे हा पूर्वनियोजित होता। आणि 2 गाड्या उभ्या आहेत, एक हिंदूची एक मुसलमानाची, हिंदूची फुटली, मुसलमानाच्या गाडीला क्रॅश पण नाही, असं जागोजागी झालं। आपले अनेक पत्रकार तिथे होते। विश्व हिंदू परिषदेच्या त्या आंदोलनामुळे, विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनामुळे ते जी काही आयात जाळली किंवा काय जाळलं ती पोलिसांनी चेक केली आहे, तपासली आहे, ती चादर पण तपासली आहे। काही दोन्हीकडल्या लोकांनी ते तपासलं आहे। त्यामुळे तो फक्त एक बहाणा होता, ती फक्त एक घटना लावायची आणि धंदे करायचे। म्हणणं होतं की करायचं होतं हे प्लॅनिंग, 100% आज उद्या करायचं होतं। ते प्लॅनिंगनी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तो थोडक्यात राहिला। जर वेळीच समाज आणि पोलीस वेळीच आले नसते, 4 DCP जेव्हा DCP रँकच्या अधिकाऱ्यांना दुखापत होते आहे, कोणी कुऱ्हाड लागली आहे, कोणाचं लिगामेंट रप्चर झाला आहे, कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, कुठल्या महिला DCPला लागला आहे, कुठल्या महिला ACPला लागला आहे, याचा अर्थच ते तेवढ्या यांनी होते। पण अधिक कुमक लवकर मिळाली। त्यामुळे बाहेरचेच होते का जे कोणी? नागपूर बाहेरचे होते असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण महाल परिसरातल्या नसून इतर परिसरात जिथे मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, उत्तर नागपूर आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, अशा सर्व ठिकाणच्या लोक होते। त्यामुळे हे होते प्रवीण दटके। त्यांनी संपूर्ण जी काही माहिती त्यांना मिळालेली आहे त्या सगळ्या संदर्भात, नागपूर दंगली संदर्भात ही प्रतिक्रिया दिली। कॅमेरामन मनोज जयस्वाल, वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।